काही वर्षांमध्येच आदरणीय दादानी उपमुख्यमंत्री म्हणून माझंच नाही तर आम्हा परळीकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणून पहिल्यांदा दादा या परळीच्या जनतेच्या वतीनं मी आपले मनापासून ऋण व्यक्त करतो की आज ज्या विकासाचे उद्घाटन आपल्या हाताने झाले यातला एक पै ना पै आपण राज्याचे उपमुख्यमंत्री असताना या परळीकरांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आज सत्तांतर होऊन बरोबर 21 दिवसानंतर 2 वर्ष पूर्ण होणार. या 2 वर्षाच्या काळात 1 रुपयाचा विकासाचा निधी आपल्या परळीच्या साठी आला. दादा आज आम्ही नटराज रंगमंदिर उभं केलं. स्वर्गीय मुंडे साहेब गेल्यानंतर ही खरी गोष्ट आहे, ज्यांच्या हाताला धरून मी राजकारणात आलो. आयुष्यात प्रसंग येऊन ते प्रसंग आले, त्या प्रसंगाला तोंड दिलं. ज्यांच्या हाताला धरून राजकारणात आलो, आज या परळी शहरात नगर परिषद चालवत असताना त्यांच्या नावाने नटराज रंग मंदिराचं उद्घाटन होत आहे. ही कुठेतरी माझ्या मनातली स्वर्गीय मुंडे साहेबांच्या प्रती सुद्धा कृतज्ञता आज मी या व्यासपीठावरून व्यक्त. दादा तुमच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन झालं. तटकरे साहेब आज आपण साक्षीदार एक नव्या उमेदीनं सर्व नगरसेवक तरुण सहकार्यांनी परळीचं एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पाहत असताना इतर बारामतीचा आदर्श विकासाचा घेतला. त्या पद्धतीनं काम करायचा आम्ही प्रयत्न केला आणि बारामतीचं ज्या पद्धतीनं महत्वाच्या वास्तू या ठिकाणी तशाच वास्तू या ठिकाणी उभा करायचा प्रयत्न केला. मी फार लांब बोलणार नाही, फार लांब असं काही बोलणार नाही. फक्त काही गोष्टी मी परळीकरांना आणि या परळी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला प्रामाणिकपणाने या ठिकाणी आज सांगणार. आज काही मित्रांनी माझ्या मी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ याची घोषणा केली. कदाचित 2012च्या जानेवारीमध्ये माझ्यासारख्या या तरुण कार्यकर्त्याच्या खांद्यावर दादांनी हात ठेवला नसता तर तुम्ही ज्यांच्यासाठी आगे बढो म्हणताय तो कधीच मागं खड्ड्यात पडला असता. कृतज्ञता ही जरा अवघड शब्द. मला अनेक जण म्हणले की तुम्ही दादांना बोलवलं, तटकरे साहेबांना बोलवलं, काय नेमकं तुमच्या मनात? एक दादांनी मला पुन्हा राज्याचा विरोधी पक्ष नेते केलं, पुन्हा विधान परिषदेवर निवडून आणलं आणि पहिल्यांदा ज्या वेळेस विरोधी पक्ष नेतेपदाची घोषणा करायची वेळ 2014च्या डिसेंबरच्या महिन्यात आली. माझ्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ माझ्या सभागृहात तटकरे साहेब असताना दादांनी घेतलेला निर्णय त्यांनी जाहीर केला आणि सभागृहामध्ये माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या सोबत त्यांनी काम केलं. याच्यासाठी आज आम्ही आपलं कृतज्ञता व्यक्त करतो. हे सहजासहजी सोपं नाही आहे.
पण आपल्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट मी सांगतो की मलाही आता जवळजवळ 2 वर्ष होती विरोधी पक्षनेता म्हणून, पण जी जबाबदारी माझ्यावर दादांनी दिली, तटकरे साहेबांनी दिली, आदरणीय पवार साहेबांनी दिली, पक्षाने दिली, 2 वर्षात ती अतिशय इमानदारीने ती जबाबदारी पार. अरे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता की आम्ही धनंजयच्या मागे आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत. 2014च्या नंतर परळी विधानसभा मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे असणार आहे. पण आज तुम्हाला सुद्धा ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेता म्हणून ही जबाबदारी पार पडली, तुमची सुद्धा छाती 1 इंचानी वाढली, अशा पद्धतीने या ठिकाणी काम. मी आज एवढंच म्हणणार आहे की असाच आशीर्वाद, अशा सदिच्छा पाठीमागे ठेवा. आज दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या आणि इथं उपस्थित सर्व नेत्यांच्या साक्षीने सांगतो, ज्या परळीकरांनी माझ्यावर प्रेम केलं, तुझबरही तुमची मान कधी खालून जाऊ देणार नाही, अशाच पद्धतीने काम करेल. दादा आपण काय काय दिलं हे वाचून दाखवणं माझं कर्तव्य. नगरउत्तांच्या रस्त्यासाठी आणि नाल्यासाठी दादा आपण 40 कोटी रुपये मंजूर केले. परळी नगरीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी 36 कोटी रुपये आपण मंजूर केले. ज्यावेळेस 36 कोटी रुपये मंजूर झाले त्यावेळेस परळीची ऐपत नव्हती, कारण कुठल्याही योजनेमध्ये सरकारने पैसे दिल्यानंतर 80% सरकार देतं, 20% नगर परिषदेला द्यावे लागतात. 20% भरायची सुद्धा परळी नगर परिषदेची ऐपत नव्हती. दादा तुम्ही ते 20% सुद्धा आम्हाला भरू दिले नाहीत. मुंफ्राकडनं ते 20% सुद्धा आम्हाला भरून दिलं. म्हणून येणाऱ्या काळात 24/7 म्हणजे 24 तास पाणी देणारी पाणी पुरवठ्याची योजना आपल्याला मिळते. आणि आम्हाला अभिमान कशाचा की ही योजना मंजूर करताना कुठल्या गावाच्या सोबत तुम्ही मंजूर केली. ज्या दिवशी ज्या क्षणाला त्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री ज्या गावचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गावची योजना मंजूर केली, त्याच योजनेच्या सोबत आपल्या परळी नगरीची योजना मंजूर केली. हा आमचा मान, इथं आमचा सन्मान करतो. अल्पसंख्याकांकडून निधी मागितला. या परळी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक आहे. आम्ही 10 कोटीचा प्रस्ताव दिला. दादा आपण 15 कोटी रुपये अल्पसंख्याकांसाठी ITI कॉलेज वसतिगृहासाठी या ठिकाणी दिलं. आज ते काम पूर्णत्वाकडे. आज ही प्रशासकीय इमारत आहे, आज हे नटराज रंग मंदिर आहे, नवीन होणारा भालचंद्र वाचनालय, आज 2-3 ठिकाणी जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आले. एवढंच नाही तर परळी शहरामध्ये जेवढे समाज राहतात त्याच्या 80% समाजाला परळी नगर परिषदेने जागा तर दिलीच, पण त्या समाजाला आमदार म्हणून माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या आमदार निधीमधून त्यांना सभागृह सुद्धा सर्व समाजाला या ठिकाणी. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी दादांचे आणि तटकरे साहेबांचे आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानतो. ही खरी गोष्ट आहे की राज्याचा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संबंध राज्यभर फिरावं लागतं, त्यामुळे इथं लक्ष देणं कमी आहे. येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, परळी तालुक्यात नव्याने एक मतदारसंघ झाला, 6 मतदारसंघ वेगळे झाले. अंबाजोगाई तालुक्यात आहे तेवढे मतदारसंघ आहे आणि परळी नगर परिषदेमध्ये सुद्धा आता 16 प्रभाग आहे. अपेक्षा एवढीच, जीवनात अनेक संघर्ष केले. गेली 20 वर्ष झालं अण्णांचं सबंध आयुष्य गेलं, माझं सुद्धा 20 वर्ष झालं. अनेक जण म्हणते की मला इथं परळीत गुलाल लावून दिला जाणार नाही.
आता तुम्ही सांगा, येणाऱ्या नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय करायचं. संबंध राज्यभर एक परळीचा प्रतिनिधी म्हणून आज मानाने या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या निवडणुकीत मात्र मला खाली बघायची वेळ येऊ देऊ नका, एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण दुसऱ्याला परळी माहीत नाही. काही जण म्हणले की मी आयडियल परळी करणार आहे, काय पत्रकार मंडळी बसली मान हलवतात. आयडियल परळी करणार. मागच्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं की परळी डिजिटल करणार. आता डिजिटल म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. पण मला एक गोष्ट, त्या गोष्टीची खंत, ज्या परळी नगरीसाठी विकासाला त्यावेळेस मंजूर केलेला निधी तिथल्या मात्र पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक पत्र देऊन त्याचे पुरावे तो निधी थांबवला. एवढं मोठं पाप इथंच निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांनी करावं का, याचा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा. एवढंच मी या निमित्तानं बोलतो. आज बाहेर एवढं काम करू शकतो, फिरू शकतो, तसं आपली कृतज्ञता व्यक्त केली तसेच माझ्या या मतदारसंघात काम करणाऱ्या आपल्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानणार. कारण तुम्ही इथं व्यवस्थित काम करताय, तुमच्यावर सगळं हे अवलंबून आहे. तुमचे मी मनापासून आभार. या काळात नगराध्यक्ष म्हणून दीपक देशमुखांनी आणि भैया धर्माधिकाऱ्यांनी आणि सर्वच नगरसेवक चंदुलाजी बियाणी सर्वांची नावं मला घेता येतील. अतिशय चांगलं काम केलं, म्हणूनच या परळी शहराचा खऱ्या अर्थानं विकास झाला. मी सगळ्यांचे आभार मानतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय राष्ट्र.